दुर्घटनेमध्ये मुलुंडमध्ये राहणाऱ्या श्रद्धा धवन हिचा मृत्यू झाला। श्रद्धा ही एअर इंडियामध्ये सिनियर ग्रुप मेंबर होती। ड्युटी जॉईन करण्यापूर्वी श्रद्धानं कुटुंबियांना फोन करून आपण लवकरच भेटू असं सांगितलं होतं, परंतु तिचा हा संवाद अखेरचा ठरलाय। अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत डोंबिवलीच्या रोशनी सोनगरे होत्या। एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानामध्ये रोशनी फ्लाईट क्रू म्हणून कार्यरत होत्या। त्यांच्या निधनानं कुटुंबावर शोककळा पसरली। अहमदाबाद विमान दुर्घटनेत उरणच्या मैथिली पाटीलचा मृत्यू झाला। नावा गावातून काल दुपारी त्या ड्युटीसाठी गेल्या होत्या। आई-वडील, 2 बहिणी आणि 1 भाऊ अशा कुटुंबातील मैथिली या सर्वात मोठ्या होत्या। अहमदाबाद विमान दुर्घटनेत केबिन क्रू दीपक पाठक यांचाही मृत्यू झाला। ते नाशिकच्या नैताळचे रहिवासी होते। सध्या कुटुंबियांसह ते बदलापूरमध्ये राहत होते। 11 वर्षांपासून दीपक पाठक एअर इंडियामध्ये कार्यरत होते। 4 वर्षांपूर्वीच त्यांचं लग्न झालेलं। त्यांच्या मृत्यूनं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। भीषण अपघातात कॅप्टन सुमित सबरवाल हे देखील होते। मुंबईतल्या पवईतल्या हिरानंदानीमध्ये कॅप्टन सबरवाल रहिवासी होते। या भीषण दुर्घटनेत त्यांचाही मृत्यू झाला। अहमदाबाद विमान दुर्घटनेत पिंपरीच्या इरफान शेखचा मृत्यू झाला। 22 वर्षीय इरफान शेख हा एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये केबिन क्रू म्हणून कार्यरत होता। इरफान हा बकरी ईदच्या निमित्तानं पिंपरी चिंचवड शहरात आपल्या कुटुंबियांच्या भेटीला आला होता, मात्र त्याची ही शेवटची ईद ठरली।